तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सध्या विरोधकांचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातल्या अनेक प्रश्नांवर सध्या विरोधक आक्रमक झालेले आहेत। आता विधिमंडळाचं अधिवेशन कशा पद्धतीने पार पडते, सरकारला कशा पद्धतीने घेरलं जाते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आता पायऱ्यांवर आंदोलनाला सुरुवात केली। सरकार विरोधी सध्या घोषणाबाजी केली जाते। ड्रग्स प्रकरण, अनेक वेगवेगळे प्रकरण, सोबतच नीट परीक्षेतला घोटाळा, शेतकरी आत्महत्या या सगळ्याबाबत आता विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सध्या विरोधकांकडून आंदोलन केलं जाते, सरकार विरोधी घोषणाबाजी केली जाते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबतच अनेक महत्त्वाचे नेते सध्या इथं उपस्थित आहेत। सरकार हाय हाय अशा पद्धतीच्या घोषणा सध्या दिल्या जातात। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। पुण्यातलं ड्रग्स प्रकरण, सोबतच हिट अँड रन प्रकरण, सोबत शेतकरी आत्महत्या, नीट परीक्षेतल्या घोटाळा या सगळ्याबाबत आता विरोधक आक्रमक झाले। देवेंद्र फडणवीस सध्या विधान भवनामध्ये दाखल होत आहेत आणि त्यांच्याकडे पाहून विरोधकांची घोषणाबाजी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। विरोधक सध्या आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधकांची रणनीती नेमकी कशी असेल, कोणकोणत्या विषयावर सरकारला घेरलं जाईल हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। विधान भवनातली ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय। विरोधकांकडून सध्या आंदोलन केलं जाते आणि काही वेळापूर्वीच आता देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा विधान भवनात दाखल झालेले आहेत। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून आंदोलन केलं जाते। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहे।